आपल्या राज्यात जेव्हा कोणतीही निवडणूक घोषित होते तेव्हा ती निवडणूक घोषित झाल्यापासून ते अगदी निकाल लागेपर्यंत राजकारणात सतत काही ना काही घडामोडी सुरू असतात। आता विधान परिषदेच्या निवडणुकांचंच घ्या। यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा वाटपापासून ते अगदी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत आणि त्यानंतर निकाल लागण्याचा दिवस उजडेपर्यंत इतक्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या की त्या घडामोडी पाहता राज्यातील जनतेलाही निकालाच्या दिवसाची उत्सुकता होती आणि अखेर आज म्हणजेच 22 जूनला निकाल जाहीर झालाय आणि महायुतीने दणक्यात विजयाचा गुलाल उधळलाय। पण विधान परिषदेच्या निकालात नेमक्या महायुतीने किती कोणत्या जागा जिंकल्या आणि महायुतीच्या उमेदवारांना किती मताधिक्य मिळालं, सोबतच बिनविरोध कोण निवडून आलं होतं याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान पार पडलं होतं। मात्र या निवडणुकी आधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते। आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला। 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला, पण तो उमेदवार देखील भाजपचाच बंडखोर नेता होता। एकंदरीत महाविकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही। आता पाहूया ज्या 11 जणांचा आज निकाल लागला त्यात कोणाला किती मताधिक्य मिळालं। सोलापूर मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होती। यात राजेंद्र राऊत यांनी 483 मतं मिळवत विजय मिळवलाय। सांगली सातारा मतदारसंघात भाजपच्या धैर्यशील कदम विरुद्ध शरद पवार गटाचे अभय जगताप यांच्यात लढत होती। यात धैर्यशील कदम यांनी 591 मतं मिळवत विजय मिळवलाय। नांदेडमध्ये अमर राजूरकर विरुद्ध ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात अमर राजूरकर यांनी 339 मतं मिळवत ठाकरेंच्या आष्टीकरांचा पराभव केलाय। धाराशिव लातूर बीड मतदारसंघात भाजपचे वसंतराव पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यातील लढतीत बसवराज पाटील यांनी 845 मतं मिळवून विजय संपादित केलाय। परभणी हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे सईद खान विरुद्ध ठाकरे गटाचे विवेक नावंदकर यांच्यातील लढतीत सईद खान यांनी 242 मतं मिळवून विजय मिळवलाय। भंडारा गोंदियामध्ये भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर 304 मतं घेत अपक्ष नरेश ईश्वरकर यांचा पराभव केलाय। अमरावतीत भाजपच्या प्रवीण पोटे यांनी 390 मतं मिळवून अपक्ष असलेल्या निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केलाय। नागपूरमध्ये राजीव पोद्दार यांनी 682 मतं घेत काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचा पराभव केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या सुहास शिरसाट यांनी 454 मतं मिळवून ठाकरे गटाच्या गणेश लोखंडे यांचा पराभव केलाय। जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन विरुद्ध ठाकरेंच्या गणेश तायडे यांच्यातील लढतीत महाजन यांनी 582 मतं मिळवून विजय मिळवलाय। तर सर्वाधिक गाजलेला निकाल म्हणजे नाशिकचा। इथे शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांचा अपक्ष असलेल्या गोकुळ गीते यांनी 357 मतं घेत पराभव केलाय। तर नाशिकच्या याच निकालावरून शिंदे आणि भाजपमध्ये वाद झाल्याचंही बोललं जातंय, कारण भाजपने मित्र पक्षाशी गद्दारी करत अपक्ष उमेदवार उभा केला अशी चर्चा सध्या रंगली आहे। तर हे होते 11 जागांचे निकाल, ज्यात महायुतीने अगदीच भरभरून मतं पदरात पाडली आणि महायुती विजय झाली, पण महाविकास आघाडीचा पदर मात्र रिकामा राहिलाय। एकही जागा मवियाला जिंकता आलेली नाही। आता याच निवडणुकीत बिनविरोध कोण निवडून आले होते ते पण पाहूया। ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी, अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे हे सर्वजण बिनविरोध निवडून आले होते। थोडक्यात बिनविरोध देखील महायुतीचेच उमेदवार निवडून आले होते। थोडक्यात विधान परिषदेचा निकाल पाहिला तर हे स्पष्ट दिसतं की राज्यात महायुतीची ताकद अगदी स्थानिक पातळीपर्यंत वाढली आहे आणि त्यामुळेच महायुतीला सगळ्याच्या सगळ्या जागांवर यश मिळवता आलंय। चिंतेची घंटा ही महाविकास आघाडीसाठी आहे। एकही उमेदवार निवडून आणता न येणं आणि पक्षातील फुटलेल्या माघार घेतलेल्या उमेदवारांना समजावता न येणं यात महाविकास आघाडीचा निष्क्रियपणा थेटपणे दिसतोय।
जर वेळीच मवियाने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांमध्ये सक्रियता दाखवली नाही तर मविया राजकारणात नामशेष होईल, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतायत. आजच्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता.